ही फक्त एक प्रोफेशनल मीटिंग होती. मग अर्णव आणि इरा एकमेकांच्या विचारातून बाहेर का पडत नाहीयेत? नमस्कार, मी यशस्वी. माझ्या मनातले भावरंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण डील ऑफ लव्ह या कथेचा चौथा भाग ऐकणार आहोत. इरा उभी राहिली. बाहेर जाण्याआधी थोडं थांबून ती म्हणाली, सर, हीलिंग हँड्स फक्त एक प्रोजेक्ट नाही, तर दुसऱ्यांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवून आणण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. काही सुविधा ज्या काही लोकांपर्यंत पैसे या एकमेव कारणामुळे पोचू शकत नाहीत, त्यांच्यासाठी आपला हा प्रोजेक्ट म्हणजे देवदेणगीच ठरणार आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवूनच आपल्याला या प्रोजेक्टवर काम करावं लागणार आहे. अर्णव: वा डॉक्टर इरा, काय सुंदर विचार मांडलात तुम्ही. हो, नक्कीच. आपण त्या दृष्टीने नक्कीच काम करू. एवढे सगळे बोलणे झाल्यावर इरा अर्णव सरांना निरोप देऊन निघून जाते. आता पुढे. अर्णव सरांच्या केबिनचं दार बंद झालं आणि सगळं शांत झालं. ऑफिसमधील आवाज, फोनचे रिंग्स, कीबोर्डचे क्लिक्स सगळं कुठेतरी दूर गेल्यासारखं वाटत होतं. अर्णव थोडा वेळ दरवाजाकडे पाहत स्थिर उभा राहिला. टेबलावरची फाईल उघडीच होती, पण त्याचं लक्ष मात्र त्या फाईलवर नव्हतं. त्याच्या डोळ्यांसमोर अजूनही इरा कुलकर्णीचाच चेहरा होता. तिच्या डोळ्यांमध्ये झळकणारा तो आत्मविश्वास आणि आवाजातील शांत ठामपणा. डॉक्टर इरा कुलकर्णी. तो स्वतःशीच पुटपुटला. नाव इतकं साधं, पण तिचे व्यक्तिमत्व भारावून टाकणारं होतं. त्याला पुन्हा एकदा तिच्या शब्दांची आठवण झाली. कधी कधी डॉक्टर असणं म्हणजे फक्त रुग्णावर उपचार करणं नसतं सर. काही वेळा आपण समाजालाही बरे करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्या वाक्यानं त्याच्या मनात एक हलकी हालचाल निर्माण झाली होती. कदाचित याच विचारासाठी तो स्वतःच्या मनाशी पुन्हा जोडला जात होता. त्या हीलिंग शब्दाशी जो तो कधी काळी समजत होता, पण काळाच्या ओघात विसरून गेला होता. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. शहराच्या गर्दीतली माणसं, गाड्यांचा आवाज, धावपळ हे सगळं काही नेहमीसारखं सुरू होतं. कदाचित काही लोक असतात जे भेटतात आणि आपल्यात काहीतरी हलकंसं बदलून जातात. तो मनातल्या मनात म्हणाला. या विचाराने हलकं स्मित त्याच्या ओठांवर आलं. तो परत त्याच्या कामात गुंतला, पण मनात मात्र अजूनही त्या एका भेटीचे विचार होते. दुसऱ्या बाजूला इरा ही देशमुख ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या बिल्डिंगमधून बाहेर पडत होती. तिचा चेहरा हा संमिश्र भावनांनी भरलेला होता. ना तिच्या चेहऱ्यावर पूर्ण समाधान होतं, ना ताण. पण तिच्या मनात मात्र विचारांच्या अनेक गाठी निर्माण झाल्या होत्या. ती रस्त्याच्या बाजूला उभी राहून रिक्षा मिळते आहे का याची वाट पाहत होती आणि मनात मात्र स्वतःशीच बोलत होती. अर्णव देशमुख. ही व्यक्ती पहिल्या नजरेतच तशी खूप गंभीर वाटते, पण त्या गंभीरतेच्या मागे काहीतरी अजून खोल आहे. पण नेमकं काय हे समजणं कठीण आहे. एक रिक्षा तिला मिळाली. ती रिक्षेत बसली. रस्त्यावरची गडबड तिच्या लक्षातही येत नव्हती. ती मनात त्याचं बोलणं, त्याच्या चेहऱ्यावरील ते हलकेसे तरी कृत्रिम वाटणारे स्मित, त्याची नजर हे सगळं काही पुन्हा पुन्हा आठवत होती. या अर्णव देशमुखबद्दल एवढं काही का जाणवतंय मला? ती स्वतःलाच प्रश्न विचारत होती. पण त्या प्रश्नाचे उत्तर काही तिला मिळत नव्हतं. साधारण लंच टाईमच्या सुमारास इरा तिच्या ऑफिसमध्ये जाऊन पोचली. तेवढ्यात प्राचीने तिला पाहिलं आणि तिच्या जवळ ती धावतच आली व बोलली, अगं इरा, तू आलीस शेवटी. चल ना, लंचला जाऊया पटकन. मलाच देशमुख ग्रुपमध्ये तुला आलेला अनुभव ऐकायचा आहे. इरा: प्राची, थांब अगं जरा, मी फक्त माझी बॅग ठेवून आले. प्राची: जाऊ दे, ठेव ती नंतर, आधी चल बरं माझ्यासोबत. प्राचीने तिचा हात धरला आणि दोघी कॅफेटेरियाकडे जायला निघाल्या. टेबलवर बसताच प्राचीने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. कशी झाली पहिली मीटिंग? देशमुख ग्रुप म्हणजे मोठं नाव आहे हं. अर्णव देशमुख कसे आहेत प्रत्यक्षात? इराने पाण्याचा एक घोट घेतला. प्राचीचे प्रश्न ऐकून तिला हसायला झालं. तिला हसताना पाहून प्राची तिला म्हणाली, अगं हसतेस काय? सांग ना मला काय झालं ते. इरा: अगं हो हो, थांब जरा. देशमुख ग्रुप खरंच खूप मोठं नाव आहे. त्या बाबतीत मी माझा अनुभव सांगायचा म्हणजे एखाद्या मुंगीने हत्तीविषयी बोलण्यासारखे आहे. प्राची: एक गप हा इरा, सांग बरं मुकाट्याने. अर्णव देशमुख कसे आहेत? त्यांच्यासोबतची तुझी मीटिंग कशी झाली? इरा: तसं काही मला त्यांच्याबद्दल निश्चित काही सांगता येणार नाही.
म्हणजे ते माणूस म्हणून ते नक्की कसे आहेत हे समजणं जरा कठीण आहे. ते तसे गंभीर दिसतात, पण त्यांच्याशी बोलताना जाणवतं, की त्यांच्या अशा वागण्यामागे काहीतरी गूढ लपलेलं आहे असं. प्राची इराच्या या बोलण्यावर हसत म्हणाली, म्हणजे पहिल्याच भेटीत तुला ते मिस्ट्री मॅन वाटले आहेत तर? इरा: असं काही नाही गं, पण खरं सांगायचं तर आज पहिल्यांदाच मला एक अशी व्यक्ती भेटली, जिच्याबद्दल मला काहीच अंदाज बांधता आला नाही. साधारण मला नेहमी पहिल्याच भेटीत समजतं माणूस कसा आहे ते. पण आज, आज काही समजतच नाहीये. प्राची: अर्णव देशमुख हा खूप हँडसम, डॅशिंग पर्सनॅलिटी असलेला मुलगा आहे. शिवाय तो लाखो मुलींच्या दिलकी धडकन आहे. मला तर तुझ्या बोलण्यावरून ही सुरुवात वाटतेय तुमच्यात काहीतरी इंटरेस्टिंग होणार असल्याची. असे बोलून प्राची तिला डोळा मारते. इराने त्यावर हसतच तिचा हात थोपटला आणि म्हणाली, ओ नो नो प्राची, इट्स जस्ट अ वर्क. बघूया जस्ट वर्क कुठवर राहतंय ते. प्राचीने हसतच तिला चिडवलं. दोघींच्या बोलण्याने, हसण्याने आणि लंच केल्याने इराचा सकाळपासूनचा थकवा जरा दूर झाला. दोघीही लंच संपवून आपापल्या डेस्कवर जाऊन बसल्या. इराने आपला लॅपटॉप सुरू केला. फाईल्स चेक करायला सुरुवात केली. पण काही विचार तिच्या मनात पुन्हा येऊन बसले होते. स्क्रीनवरील नंबर, रिपोर्ट्स सगळं तिच्या नजरेसमोर असूनही ती त्यात पूर्णपणे नव्हती. तिच्या मनात पुन्हा तो क्षण येऊन गेला. अर्णव सर खिडकीजवळ उभे, सूर्यकिरण त्यांच्या चेहऱ्यावर पडत होते आणि त्यांचं ते हलकं स्मित. तो क्षण इराला काही केल्या विसरताच येत नव्हता. इराने विचार करता करता एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःशीच पुटपुटली, का बरं हे सगळं अजूनही माझ्या मनात अडकलंय? ही फक्त एक मीटिंग होती ना? त्याबद्दल बराच वेळ ती विचार करत होती. पण नंतर तिने स्वतःला पुन्हा कामात झोकून दिलं. पण मध्ये मध्ये स्क्रीनवरील अक्षरांमधून तिची नजर दुसरीकडे सरकत होती. त्या एका चेहऱ्याकडे जो तिच्या मनात ठसला होता. ती त्या चेहऱ्याला शक्य तेवढा बाजूला सारायचा प्रयत्न करत होती. पण ते काही शक्य होत नव्हते. असे का याच विचारात ती होती. थोडा ब्रेक म्हणून ती कॉफी प्यायला कॅफेटेरियामध्ये गेली. कॉफी पीत पीत ती खिडकीच्या बाहेर बघत होती. तरी अर्णव देशमुखचा चेहरा काही तिच्या नजरेसमोरून जाता जात नव्हता. असे का याचे कारण तिच्याकडे देखील नव्हते. कधी कधी काही भेटी इतक्या साध्या असतात की त्यांचा अर्थ आपण नंतर समजतो. आणि कदाचित इराच्या आयुष्यातही असाच एक अर्थ हळूहळू आकार घेत होता. अर्णव देशमुखच्या मनात देखील तीच अस्वस्थता आहे का, जी इराला जाणवते? हीलिंग हँड्स हा प्रोजेक्ट दोघांच्या आयुष्यात काही नवं घडवून आणणार आहे का? नियती ही फक्त एक योगायोग दाखवते की एखाद्या नव्या नात्याची सुरुवात विणतीये? काय होईल नक्की पुढे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर कथेचा पुढचा भाग नक्की ऐका. तुमचीच यशस्वी.